हॅलो फ्रेंड्स, स्पर्धा परीक्षा स्मार्ट बीट या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, महा टीईटी पेपर 1 व 2 साठी उपयुक्त असा जो इतिहास विषय आहे, त्या इतिहास विषयातील शिवाजी महाराज हा घटक आज आपण अभ्यासणार आहोत. मागील टीईटी पेपरचे जर आपण विश्लेषण केले तर आपल्याला दिसून येतं की शिवाजी महाराज या घटकावर सातत्याने 3 किंवा 4 प्रश्न विचारले जातात. म्हणून हे 3 किंवा 4 मार्क आपल्याला जर योग्य प्रकारे मिळवायचे असेल तर त्यासाठी हा सराव प्रश्न संच अतिशय उपयुक्त आहे. यापूर्वी सुद्धा शिवाजी महाराज भाग 1 मध्ये मी 50 प्रश्न असलेला व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड केला आहे. आजचा हा भाग 2 आहे. तर चला बघूया प्रश्न क्रमांक 1. वनी दिंडोरी येथील मुघल संघर्षात शिवाजी महाराजांनी कुणाला पराभूत केले? उत्तर आहे दाऊद खान. दाऊद खान याला वनी दिंडोरी येथील संघर्षामध्ये शिवाजी महाराजांनी पराभूत केले होते. प्रश्न दुसरा. आग्र्याहून येताना संभाजी राजांना शिवाजी महाराजांनी रिकामी जागा या सुरक्षित ठिकाणी ठेवले. उत्तर आहे मथुरा. जेव्हा शिवाजी महाराजांना औरंगजेबाने आग्र्याला बोलवले होते तेव्हा त्यांच्यासोबत संभाजी राजे होते. मग जेव्हा ते परत येत होते तेव्हा संभाजी राजे सुरक्षित राहावे या उद्देशाने शिवाजी महाराजांनी त्यांना मथुरा या ठिकाणी ठेवले होते. प्रश्न तिसरा. आग्रा भेटीसाठी शिवाजी महाराज गेले असता शिवरायांनी संभाजी राजे आणि इतर कोणत्या 2 सेवकांना आपल्या सोबत ठेवले होते? उत्तर आहे फिरोजी फर्जंद आणि मदारी मेहतर हे 2 सहकारी शिवाजी महाराजांच्या सोबत आग्रा भेटीच्या वेळेस होते. प्रश्न चौथा. आग्र्याला जाण्यापूर्वी शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा कारभार कोणाकडे सोपवला होता? उत्तर आहे जिजाबाईकडे. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे जिजाबाईकडे उत्तम शासन कौशल्य होतं. त्यामुळे शिवाजी महाराजांनी जेव्हा ते आग्र्याला गेले तेव्हा स्वराज्याची पूर्ण जबाबदारी आपल्या आईकडे म्हणजे जिजाबाईकडे सोपवली होती. प्रश्न 5. शिवरायांनी कोंढाणा जिंकण्याची जबाबदारी कोणत्या विश्वासू साथीदारावर सोपवली होती? उत्तर आहे तानाजी मालुसरे या विश्वासू साथीदारावर त्यांनी कोंढाणा जिंकण्याची जबाबदारी सोपवली होती. प्रश्न 6. जिजामातेच्या मते स्वराज्यातील कोणता किल्ला मुघलांच्या हाती असणे बरे नव्हते? शिवाय शिवरायांनाही हा किल्ला स्वराज्यातच असावा ही एक तळमळ होती. उत्तर आहे कोंढाणा किल्ला. कोंढाणा किल्ला हा मुघलांच्या ताब्यात होता आणि तो स्वराज्यासाठी मुघलांच्या ताब्यात असणे योग्य नव्हते. या गोष्टीची त्यांना जाणीव होती. म्हणून जिजामातेंना वाटायचं की हा किल्ला आपल्याला मिळायला पाहिजे. म्हणून मग शिवाजी महाराजांनी कोंढाणा किल्ला जिंकला आणि हा आपल्याच स्वराज्यात असावा अशी त्यांची तळमळ होती. प्रश्न 7. मोठा हिम्मतवान गडी, तो अंगाने धिप्पड, ताकदीने भारी होता आणि कामात कचुराई दिरंगाई ज्याला माहीतच नव्हती असा विश्वासू शिवरायांचा साथीदार कोण? उत्तर आहे तानाजी मालुसरे. वरील प्रश्नामध्ये जे वर्णन दिलेले आहे ते तानाजी मालुसरे यांचे आहे. प्रश्न 8. शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा सुरतेवर स्वारी कधी केली? उत्तर आहे 1670 मध्ये शिवाजी महाराजांनी सुरत या शहरावर स्वारी केली होती. कारण सुरत हे शहर त्या काळी आर्थिकदृष्ट्या फार संपन्न होते. प्रश्न 9. शिवाजी महाराज दुसऱ्यांदा सुरत स्वारीवरून परत येताना त्यांना नाशिक जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी मुघलांबरोबर मोठा संघर्ष करावा लागला किंवा त्यांनी संघर्ष केला? उत्तर आहे वनी दिंडोरी. वनी दिंडोरी येथे त्यांना मुघलांबरोबर संघर्ष करावा लागला जेव्हा ते दुसऱ्यांदा सुरत स्वारीवरून परत येत होते तेव्हा. प्रश्न 10. शिवराय औरंगजेबाच्या भेटीस आग्रा दरबारात गेले त्या दिवशी औरंगजेबाचा रिकामी जागा कितवा वाढदिवस होता? उत्तर आहे 50वा वाढदिवस होता. या 50व्या वाढदिवसासाठी त्यांना औरंगजेबाने बोलावले होते. प्रश्न 11. नाशिक जवळील त्र्यंबकगड दाऊद खानाच्या पराभवानंतर कोणी जिंकले? उत्तर आहे मोरोपंत पिंगळे यांनी त्र्यंबकगड जिंकले होते. प्रश्न 12.
सहू महिन्यात 27 गड घेतले, मोठी ख्याती केली, असे वर्णन शिवाजी महाराजांचे आणि त्यांच्या सहकार्याचे कोणी केले आहे? उत्तर आहे अनंत सभासद या बखरकारांनी हे वर्णन शिवाजी महाराजांनी जेव्हा मुघलांकडे त्यांचे एकूण 23 किल्ले गेले होते, ते 23 किल्ले गेल्यानंतरही त्यांनी अधिक किल्ले जिंकले, म्हणून त्यांचे हे वर्णन करताना अनंत सभासद म्हणतात की चहू महिन्यात त्यांनी 27 गड जिंकले आणि मोठी ख्याती केली. प्रश्न 13वा. स्वराज्यास अधिकृतता आणि सर्व मान्यता प्राप्त करण्यासाठी शिवाजी महाराजांनी विधिवत राज्याभिषेक कधी केला? उत्तर आहे 6 जून 1674 मध्ये शिवाजी महाराजांनी आपला विधिवत राज्याभिषेक करून घेतला होता. प्रश्न 14वा. 6 जून 1674 मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या विद्वान पंडिताद्वारे केला गेला? उत्तर आहे गागाभट्ट. प्रश्न 15वा. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर वा गडावर झाला? उत्तर आहे रायगड. रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. प्रश्न 16वा. सार्वभौमत्वाचे प्रतीक म्हणून शिवरायांनी कोणती नवीन कालगणना सुरू केली? उत्तर आहे राज्याभिषेक शक ही कालगणना त्यांनी सुरू केली होती. प्रश्न 17वा. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक प्रसंगी कोणती नाणी पाडली? उत्तर आहे सोन्याचा होन आणि तांब्याची शिवराई ही 2 नाणी त्यांनी राज्याभिषेक प्रसंगी तयार करून घेतली होती. मित्रांनो, हा प्रश्न वारंवार विचारला गेलेला आहे, त्यामुळे आपल्याला हा प्रश्न योग्य प्रकारे लक्षात ठेवायचा आहे. प्रश्न 18वा. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर फारसी शब्दाला पर्यायी संस्कृत शब्द असणारा कोणता कोश तयार करून घेतला होता? उत्तर आहे राज्य व्यवहार कोश. हा राज्य व्यवहार कोश त्यांनी तयार करून घेतला होता. प्रश्न 19वा. महाराजांचा राज्याभिषेक ही एक क्रांतिकारक घटना होती. या घटनेचे वर्णन मराठा पातशाह एवढा छत्रपती झाला, ही गोष्ट काही सामान्य झाली नाही, असे कोणी उद्गार काढले होते किंवा असे वर्णन कोणी केले होते? तर उत्तर आहे अनंत सभासद. शिवाजी महाराजांनी निश्चलपुरी गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक पद्धतीने कधी राज्याभिषेक करून घेतला? उत्तर आहे 24 सप्टेंबर 1674 मध्ये. नंतरचा प्रश्न. शिवाजी महाराजांनी तांत्रिक पद्धतीने राज्याभिषेक कशासाठी केला होता? उत्तर आहे भारतात वैदिक आणि तांत्रिक अशा धर्मकृत्यांच्या 2 परंपरा अस्तित्वात होत्या आणि त्या परंपरांचा आदर करण्यासाठी म्हणून शिवाजी महाराजांनी तांत्रिक पद्धतीने आपला राज्याभिषेक करून घेतला होता. प्रश्न 22वा. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी युवराज संभाजीराजे किती वर्षाचे होते? उत्तर आहे 17 वर्षाचे होते. संभाजीराजे तेव्हा 17 वर्षाचे होते. प्रश्न 23. संभाजीराजे यांनी वयाच्या 17व्या वर्षी कोणता ग्रंथ लिहिला? उत्तर आहे बुधभूषण. बुधभूषण नावाचा ग्रंथ त्यांनी संस्कृत भाषेमध्ये लिहिला होता आणि या ग्रंथामध्ये त्यांनी शिवरायाच्या राज्याभिषेकाचे वर्णन केले होते. मित्रांनो, संभाजीराजे यांनी एकूण 4 ग्रंथ लिहिले. या ठिकाणी आपण बुधभूषण या ग्रंथाचे वर्णन केले आहे. इतर उर्वरित 3 ग्रंथ कोणते याविषयीची माहिती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. शिवरायांच्या राज्याभिषेकासाठी जे मौल्यवान रत्नजडित सिंहासन तयार केले गेले त्याला किती स्तंभ होते? मित्रांनो, 8 दिशेने असणारे 8 स्तंभ शिवरायांच्या त्या सिंहासनाला होते. प्रश्न 25वा. शिवरायांच्या राज्याभिषेकासाठी जे मौल्यवान रत्नजडित सिंहासन तयार केले होते ते किती मन होते? उत्तर आहे 32 मन. प्रश्न 26वा. शिवाजी राजांनी दक्षिण मोहीम कधी हाती घेतली? उत्तर आहे 1677 मध्ये शिवाजी राजांनी दक्षिण मोहीम हाती घेतली होती. प्रश्न नंतरचा. दक्षिण स्वारी दरम्यान शिवाजी महाराजांनी कर्नाटक आणि तामिळनाडू येथील कोणता प्रदेश जिंकला?
उत्तर आहे कर्नाटकामधील बंगळूर, होसकोटे तसेच तामिळनाडूमधील जिंजी आणि वेल्लोर येथील किल्ले शिवाजी महाराजांनी जिंकले होते. प्रश्न 28वा, दक्षिणेत जिंकलेल्या प्रदेशाची जबाबदारी शिवाजी महाराजांनी कोणावर सोपवली होती? उत्तर आहे रघुनाथ नारायण हणमंते यांच्यावर त्यांनी दक्षिणेतील राजकारभाराची जबाबदारी सोपवली होती. प्रश्न 29वा, शिवरायांच्या सावत्र बंधूंचे नाव काय होते? उत्तर आहे व्यंकोजी हे शिवरायांच्या सावत्र बंधूंचे नाव होते. प्रश्न 30वा, शिवरायांचे सावत्र बंधू व्यंकोजीचे राज्य कोठे होते? उत्तर आहे तामिळनाडूतील तंजावर या ठिकाणी त्यांचे राज्य होते. प्रश्न 31वा, राजाराम महाराजांनी जेव्हा मुघल सत्तेकडून त्यांच्या साम्राज्यावर आक्रमण झालं तेव्हा त्यांनी आपल्या सुरक्षितेसाठी दक्षिणेतील कोणत्या किल्ल्यावर आश्रय घेतला होता? उत्तर आहे जिंजी या किल्ल्यावर त्यांनी आश्रय घेतला होता. प्रश्न 32वा, शिवाजी महाराज त्यांच्या निधनाच्या वेळेस किती वर्षाचे होते? उत्तर आहे 50 वर्षाचे आणि त्यांचे निधन 3 एप्रिल 1680 मध्ये झाले होते. प्रश्न 33वा, खालील घटना कालानुक्रमे लिहा. 1. शिवाजी महाराजांची दक्षिण मोहीम. 2. लाल महालावर हल्ला. 3. आग्र्याहून सुटका. 4. राज्याभिषेक. 5. पुरंदरचा तह. 6. शाहिस्तेखानाची स्वारी. 7. सुरत स्वारी. मित्रांनो, एवढे मोठे ऑप्शन आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जात नाही. फक्त या ठिकाणी आपण अधिकाधिक सराव व्हावा या उद्देशाने एवढे 7 पर्याय इथे दिलेले आहे. त्यामुळे आपला योग्य कालानुक्रम आहे 6 पहिल्यांदा येईल, म्हणजे शाहिस्तेखानाची स्वारी झाली, त्यानंतर सुरतवर स्वारी झाली, त्यानंतर त्यांनी लाल महालावर हल्ला केला, त्यानंतर पुरंदरचा तह झाला, त्यानंतर आग्र्याहून सुटका, त्यानंतर राज्याभिषेक झाला आणि सर्वात शेवटी शिवाजी महाराजांनी दक्षिण मोहीम हाती घेतली होती. या सर्व घटनांचा कालखंड पुढच्या स्लाइड्स मध्ये दिलेला आहे. म्हणजे योग्य कालानुक्रम काय आहे तर 6, 7, 2, 5, 3, 4, 1 असा आहे. बघूया पुढचा प्रश्न. योग्य जोड्या लावा. गट अ आणि गट ब. शिवाजी महाराजांची दक्षिण मोहीम, लाल महालावर हल्ला, आग्र्याहून सुटका, त्यांचा राज्याभिषेक, पुरंदरचा तह, शाहिस्तेखानाची स्वारी, सुरत स्वारी. मित्रांनो, या जोड्या फार महत्त्वाच्या आहे आणि जोड्यामध्ये 4 किंवा 5च जोड्या विचारल्या जातात. इथे सुद्धा आपण अधिक सराव व्हावा या उद्देशाने एका स्लाइड मध्ये मी 7 पर्याय घेतलेले आहे आणि यामधून नक्की आपल्याला 1 किंवा 2 मार्क देणारी ही स्लाइड आहे, म्हणून आपल्याला ही स्लाइड योग्य प्रकारे अभ्यासायची आहे. दुसऱ्या गटात आहे 1677, ब 5 एप्रिल 1663, क 7 ऑगस्ट 1666, ड 6 जून 1674, ई जून 1665, मोठी ई फेब्रुवारी 1660 आणि नंतरचा पर्याय आहे 5 जानेवारी 1664 मध्ये. तर बघा, शिवाजी महाराजांची जी दक्षिण मोहीम होती ती 1677 मध्ये त्यांनी आखली होती. त्यांनी लाल महालावर हल्ला 5 एप्रिल 1663 मध्ये केला होता. त्यांची आग्र्याहून सुटका 7 ऑगस्ट 1666 मध्ये झाली. त्यांचा राज्याभिषेक 6 जून 1674 मध्ये झाला. पुरंदरचा तह शिवाजी महाराज आणि राजा मिर्झाराजे जयसिंग यांच्यामध्ये जून 1665 मध्ये झाला. त्यानंतर शाहिस्तेखानाची स्वारी फेब्रुवारी 1660 मध्ये झाली आणि त्यांनी सुरत या शहरावर जी स्वारी केली होती ती आहे 5 जानेवारी 1664 मध्ये. अशा प्रकारे आपलं योग्य उत्तर आहे 1 च अ, 2 च ब, 3 च क, 4 च ड, 5 च छोटी ई, 6 च मोठी ई, 7 च उ. हा प्रश्न आपल्याला योग्य प्रकारे लक्षात ठेवायचा आहे.
प्रश्न 35वा, शिवाजी महाराजांची समाधी कोणत्या किल्ल्यावर आहे? उत्तर आहे रायगड. रायगडावर शिवाजी महाराजांची समाधी आहे. प्रश्न 36वा, इंग्रज, डच, फ्रेंच यांच्या वकारी असलेले ठिकाण कोणते? उत्तर आहे सुरत. सुरत या ठिकाणी इंग्रज, डच आणि फ्रेंच यांच्या वकारी होत्या. प्रश्न 37, कोंढाणा किल्ल्याचा किल्लेदार कोण होता? उत्तर आहे उदयभान. उदयभान हा कोंढाणा किल्ल्याचा किल्लेदार होता. प्रश्न 38, अरे तुमचा बाप इथे मरून पडला आहे, तुम्ही असे भागूबाई सारखे काय पडता? हे विधान कोंढाणा किल्ला जिंकताना कोणी काढले होते? उत्तर आहे तानाजी मालुसरे यांचा भाऊ सूर्यजी याने हे विधान काढले होते. बघा, कोंढाणा किल्ला जिंकताना तानाजी मालुसरे यांना वीरमरण आले आणि ते धरातीर्थी पडले. हे पाहून त्यांचे सैन्य सैरावैरा झाले, पडू लागले. तेव्हा आपल्या सैन्याला टिकून ठेवण्यासाठी सूर्याजींनी हे वाक्य काढले होते. प्रश्न 39, आधी लगन कोंढाण्याचे मग रायबाचे असे कोण म्हणाले होते? उत्तर आहे तानाजी मालुसरे. कारण शिवरायांनी कोंढाणा जिंकण्याची जबाबदारी तानाजीवर दिली होती आणि त्याच वेळेस रायबाचं लग्न होतं. म्हणून त्यांनी शिवाजी महाराजांना म्हटलं की महाराज, आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. म्हणून हे विधान कोणाचे आहे? तानाजी मालुसरे यांचे. प्रश्न 40, शिवाजी राजांनी कोणाच्या निधनानंतर गड आला पण सिंह गेला हे विधान दुःख व्यक्त करण्यासाठी काढले होते? उत्तर आहे तानाजी मालुसरे. जेव्हा कोंढाणा जिंकताना वीरमरण आले तेव्हा शिवाजी राजांना खूप दुःख झाले की आपला एक जातिवंत, त्यांना प्रत्येक कार्यात मदत करणारा त्यांचा सहकारी याचे निधन झाले. त्यामुळे ते खूप दुःखी झाले आणि दुःख व्यक्त करण्यासाठी शिवाजी राजांनी हे विधान तानाजी यांच्या बाबतीत काढले होते. प्रश्न 41, तानाजी मालुसरे हे कोणत्या गावातील रहिवासी होते? उत्तर आहे महाड जवळचे उमरटे गाव या गावचे तानाजी मालुसरे हे रहिवासी होते. प्रश्न 42, शिवाजी महाराजांनी कोंढाणा किल्ल्याला कोणते नाव दिले आणि कधी? उत्तर आहे सिंहगड आणि 1670 मध्ये शिवाजी महाराजांनी कोंढाणा किल्ल्याला सिंहगड नाव दिले होते. आणि ते कधी? तर 1670 मध्ये. मित्रांनो, आजच्या या प्रश्नमालिकेतील येथे जवळजवळ 40 ते 42 प्रश्न येथे संपलेले आहे. जर आपल्याला हे प्रश्न उपयुक्त वाटत असल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आपण पुन्हा आणखी भेटणार आहोत शिवाजी महाराज या घटकावर भाग 3 मध्ये. कारण मराठ्यांचे स्वराज्य हा घटक, या घटकावर सुद्धा वारंवार प्रश्न विचारले जातात आणि त्या प्रश्नांचा सराव करण्यासाठी मी आपल्यासाठी भाग 3 लवकरच घेऊन येणार आहे. तर चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू.